जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवशाही सेना आणि पश्चिम महाराष्ट्र सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार पाटील यांच्या वतीने कामोठे ते रविवारी 9 मार्च रोजी महिलांसाठी शरीरयष्टो स्पर्धा, गुणवंत महिलांचा सन्मान सोहळा तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हबप शिवलताताई पाटील यांच्या 6व्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिलांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे, त्यांचे योगदान व कार्य याची प्रशंसा करणे, तसेच समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचं कार्य समाजापुढे आणणे हा आहे। हबप शिवलताताई पाटील यांच्या 6व्या कीर्तन ऐकण्यासाठी कामोठेकरांनी एकच गर्दी केली होती। विठुरायाच्या नामस्मरणाने उपस्थितांना आत्मशांती व प्रेरणा मिळाली। या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, समाजसेविका मोहिनीताई पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, नगरसेवक शंकर म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे आणि हा आपण जागतिक महिला दिन मनवतोय। खरं तर मी तर म्हणतो महाराष्ट्रामध्ये 365 दिवस महिला दिन मनवला पाहिजे आणि त्यानिमित्तानं कुठंतरी त्या अन्वये एक महिलांची, भगिनींची, माझ्या आईची, माझ्या ताईची सेवा करण्याची संधी मिळते। त्यानिमित्ताने चांगलं काहीतरी समाजाला आपण देणं लागतो। या नात्यानं सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचं कीर्तन आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आणि खरंच मला वाटतं एकही जण त्या कीर्तनातून हल्ली नाही, महिलाही हल्ला नाही, माझा पुरुषही हल्ला नाही, माझे भाऊही हल्ले नाहीत, माझी ताई हल्ली नाही। तर हे अशा प्रकारचे कार्यक्रम राबवणं ही आजकाल गरज आहे। तुम्ही जर आज समाजामध्ये वातावरण बघताय किंवा TV तुमच्याच माध्यमातून आम्ही बघत असतो की फार विचित्र म्हणजे लोकांची नैतिकता कुठे चालली हे बघायचं झालं तर याची खरंच आपल्याला आणि समाजाला गरज आहे। म्हणून हे एक आम्ही नवीन प्रोग्राम ह्या वर्षी चालू केला। माझ्या ताई आहेत, माझ्या भगिनी आहेत, माझी मुली आहेत, माझी आई आहे, माझी आजी आहे, माझी पत्नी आहे। माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे, जसं शिवलताताईंनी सुद्धा कीर्तनातून एकच सांगितलं, महिलेला फक्त शब्द 2 शब्दाचा पाहिजे असतात। त्या पद्धतीने जर तुम्ही राहिला तर तुम्हाला आयुष्यभर कशाची चिंता विवेचना करण्याची गरज नाही। आणि माझं असंच मत आहे, शिवाजी महाराजांनी जसं सांगितलं होतं की प्रत्येक महिला भगिनी आपली बहीण असेल, आपली आई असेल, आपली आजी असेल, त्या पद्धतीने जर वागलं तर आज ह्या महाराष्ट्रामध्ये परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य येईल आणि त्या पद्धतीने सर्वांनी वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्याची सुरुवात मी माझ्यापासून करायची आहे। वार्तांकन ब्युरो रिपोर्ट कामोठे।